जेव्हा हिमालय पर्वतरांग सुद्धा अस्तित्वात नव्हती तेव्हापासून अरावली पर्वतरांग उभी आहे. 67 कोटी वर्षांची पर्वतरांग एका कायदेशीर व्याख्येमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इतिहास ज्या पर्वताला साक्षी मानतो तो आज कोर्टाच्या निर्णयामध्ये हरवत चाललाय. नक्की काय घडतंय अरावली पर्वतरांगेसोबत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. अरावली पर्वतरांगांमध्ये सँडस्टोन, लाईमस्टोन, मार्बल, ग्रेनाइट, शिसं, जस्त, तांब, सोनं आणि टंगस्टन सारखी मौल्यवान खनिजे आढळतात. त्यामुळेच अरावली हा भाग अनेक वर्षांपासून खाणकामासाठी आवडतं ठिकाण बनलंय. ही गोष्ट आजची नाहीये. इंडियन एक्सप्रेसमध्ये MD सिन्हा आणि चेतन अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 1991 साली हरियाणातल्या फरीदाबाद परिसरात खाणकाम अक्षरशः खूप जास्त होऊ लागलं होतं. परिस्थिती इतकी गंभीर होती की रिअल इस्टेट कंपन्या अरावलीच्या टेकड्यांवर घरं बांधण्याच्या जाहिराती छापू लागल्या होत्या. याचा परिणाम दिल्लीच्या हवेवर झाला. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अरावली ज्या नैसर्गिक सेवा मोफत देत होतं, जसं की हवा शुद्ध करणं, पाणी साठवणं, वाळवंट रोखणं, त्या सगळ्याच धोक्यात आल्या. आणि याच पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त निर्णय दिला. कोर्टाने अरावली पर्वतरांगांची पहिल्यांदाच एकसमान व्याख्या ठरवली. कोर्टाने सांगितलं की स्थानिक भूभागापेक्षा 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेली टेकडीच अरावली टेकडी मानली जाईल. 100 मीटरपेक्षा कमी उंची असलेली टेकडी किंवा उतार अरावली मानला जाणार नाही. 2 किंवा अधिक 100 मीटरपेक्षा उंच टेकड्या एकमेकांपासून 500 मीटरच्या आत असतील तरच त्या अरावली पर्वतरांगा मानल्या जातील. या एका व्याख्येमुळे तज्ज्ञांच्या मते अरावलीच्या जवळपास 90% भाग थेट कायदेशीर संरक्षणाबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली. मग प्रश्न उरतो की या व्याख्येत न बसणाऱ्या बाकी टेकड्यांचं काय होणार? तर इंडियन एक्सप्रेसने फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया याच्या आकडेवारीनुसार आधारित एक महत्त्वाचा रिपोर्ट प्रसिद्ध केला. फक्त राजस्थानमध्येच 20 मीटरपर्यंत उंची असलेल्या तब्बल 1,07,000हून अधिक टेकड्या आहेत आणि 100 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या केवळ 1,048 टेकड्या आहेत. म्हणजेच कोर्टाच्या व्याख्येत बसणाऱ्या टेकड्या फक्त सुमारे 1% आहे. हा डेटा फक्त राजस्थानचा आहे. याच दरम्यान दिल्ली NGR रिजनल प्लॅन 2041 अजून अंतिम झालेला नाहीये. हा प्लॅन भविष्यात दिल्ली आणि आसपासच्या भागात विकास कसा होणार हे ठरवतो. अशा वेळी अरावलीबाबत असा निर्णय येणं नैसर्गिक संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरू शकतं. डाऊन टू अर्थच्या रिपोर्टनुसार अरावलीमध्ये 12 पेक्षा जास्त मोठे भूगर्भीय तडे तयार झाले. हे तडे राजस्थानातील अजमेर ते झुंझुनू आणि हरियाणातील महेंद्रगड पर्यंत पसरलेत. या तड्यांमध्ये थार वाळवंटाची वाळू थेट दिल्ली NCR मध्ये येते आणि प्रदूषण आणखी वाढतं. मे 2025 मध्ये पीपल ऑफ अरावलीज या संघटनेने द स्टेट ऑफ द हरियाणा अरावलीज नावाचा रिपोर्ट सादर केला. या रिपोर्टनुसार अरावली हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये पसरलेले गुरुग्राम, नूह, फरीदाबाद, रेवाडी, महेंद्रगड, चरखी दादरी आणि भिवानी. चरखी दादरी आणि भिवानीमध्ये खाणकामामुळे अरावली जवळपास नष्ट झाली आहे आणि गुरुग्राम, नूह आणि फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर मायनिंग झाली. त्याचबरोबर महेंद्रगडमध्ये तर भूगर्भातील पाण्याची पातळी 1,500 ते 2,000 फुटांपर्यंत खाली गेली. हरियाणामध्ये केवळ 3.6% जंगल क्षेत्र आहे, जे देशात सर्वात कमी आहे. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचं म्हणणं असं आहे की अरावली वाचवणं ही सरकारची जबाबदारी. त्यांच्या मते अरावलीमध्ये केवळ जंगल नाहीये तर किल्ले, तलाव, मंदिरं आणि देशासाठी आवश्यक खनिजही सुद्धा आहे. सरकारचं म्हणणं आहे की अनेक भागांमध्ये मायनिंगवर आधीच बंदी आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय अवैध खाणकाम रोखण्यासाठी आहे. पण तज्ज्ञ सांगतात की मायनिंग कधीच शाश्वत नसतं. जंगल पुन्हा उगवू शकतं, पण दगड आणि खनिज लाखो वर्षांनी तयार होतात. एकदा काढून टाकली की ती परत येत नाही. अशातच सगळ्यात धोकादायक परिस्थिती हरियाणाची आहे, कारण तिथे एकही नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरी नाहीये. याशिवाय 2 कोर्ट ऑर्डर एकत्र वाचल्यावर एक मोठा धक्का समोर येतो. एक जुना आदेश सांगतो की फरीदाबादमध्ये अरावलीत मायनिंग होणार नाही. नवीन आदेश सांगतो की 100 मीटरपेक्षा उंच असेल तरच त्याला अरावली म्हटलं जाईल. दोन्ही एकत्र घेतल्यावर 100 मीटरपेक्षा कमी भागात मायनिंग शक्य होऊ शकतं. कोर्टाला ही व्याख्या का करावी लागली याचं मूळ 1995 ते 96च्या गोदावर्मन केसमध्ये आहे. या प्रकरणानंतर देशभरात जंगल आणि पर्वतरांगांची व्याख्या एकसमान करण्याची गरज निर्माण झाली. पण फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अभ्यासानुसार राजस्थानातील 90% आणि हरियाणा दिल्लीतील 95 ते 98% अरावली टेकड्या 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या आहेत. खरं तर अरावलीमध्ये हजारो ठिकाणी अवैध खाणी चालतात. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार अरावलीमध्ये 3,000 पेक्षा जास्त ठिकाणी बेकायदेशीर खाणकाम सुरू आहे. दगड, वाळू आणि खनिजांसाठी संपूर्ण टेकड्या फोडल्या जात आहेत आणि काही ठिकाणी तर डायनामाइट वापरून डोंगर उडवले जात आहेत.
ही पर्वतरांग भारताच्या उत्तर पश्चिम भागात पसरलेली आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या 4 राज्यांमधून ती जाते. तज्ज्ञ सांगतात की प्राचीन काळात अरावलीची रेंज हरिद्वार आणि सहारनपूरमध्ये पसरलेली आहे. पण काळानुसार त्याची उंची कमी होत गेली. आज अरावलीची सरासरी उंची ही 600 ते 900 मीटर इतकी आहे. राजस्थानमधला गुरु शिखर हा अरावलीचा सर्वात उंच बिंदू असून त्याची उंची सुमारे 1722 मीटर इतकी आहे. आता अरावली पर्यावरणाच्या दृष्टीने कशी महत्वाची आहे ते जाणून घेऊ. अरावली पर्वतरांग ही जगातल्या जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते अरावली जवळपास 1.9 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. म्हणजे आज ज्या भारताला आपण ओळखतो तो अस्तित्वात येण्याआधीपासूनच अरावली या पृथ्वीवर आहे. त्या काळात हिमालयासारखी पर्वतरांग सुद्धा अस्तित्वात नव्हती. म्हणूनच अरावलीला ओल्ड फोल्ड माउंटन असं म्हटलं जातं. अरावली इतकी जुनी असूनही आजही भारतासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. सगळ्यात आधी हवामानाचा मुद्दा बघू. अरावली ही वाळवंटासाठी नैसर्गिक भिंत आहे. थार वाळवंटाचा विस्तार रोखण्याचं काम अरावली करते. जर अरावली पूर्ण नष्ट झाली तर राजस्थानच नाही तर हरियाणा, दिल्ली आणि उत्तर भारताचा मोठा भाग वाळवंटी होऊ शकतो. पावसाच्या बाबतीतही अरावली महत्वाची आहे. मान्सूनचे ढग अरावलीमुळे योग्य दिशेने वळवले जातात. त्यामुळे उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडतो. हिवाळ्यात मध्य आशियातून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासून उत्तर भारताला संरक्षण देण्याचं काम सुद्धा अरावली करते. म्हणूनच अरावली फक्त पर्वतरांग नाही तर उत्तर भारताचं हवामान संतुलित ठेवणारी एक यंत्रणा आहे. पाण्याच्या दृष्टीने अरावलीचं महत्त्व अजून वाढतं. अरावलीमध्ये अनेक नैसर्गिक भेगा, दगडांमध्ये मार्ग आणि जलसाठे. पावसाचं पाणी जमिनीत मुरून भूगर्भातलं पाणी वाढण्याचं काम अरावली करते. राजस्थान सारख्या कोरड्या राज्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. बनास, साहिबी आणि लुणी यांसारख्या नद्या अरावलीवर अवलंबून आहेत. दिल्ली एनसीआर मधला भूजल साठा सुद्धा मोठ्या प्रमाणावर अरावलीवर अवलंबून आहे. याच कारणामुळे अरावलीला दिल्ली एनसीआरचं फुफ्फुस म्हटलं जातं. कारण अरावलीचं जंगल आणि झाडं प्रदूषित हवा शोषून घेतात आणि दिल्ली सारख्या प्रदूषणग्रस्त शहरासाठी हे जीवनदान असल्यासारखं आहे. जर अरावली नष्ट झाली तर प्रदूषण अजून वाढेल, पाणी कमी होईल आणि तापमान अजून जास्त वाढेल. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीनेही अरावली खूप श्रीमंत आहे. या भागात 300 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आहेत, 120 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आणि अनेक वन्य प्राणी आहेत. सरिस्का व्याघ्र प्रकल्प, दिल्ली लेपर्ड कॉरिडॉर सारखे महत्वाचे जंगल क्षेत्र अरावलीतच आहे. म्हणजे अरावली नष्ट झाली तर केवळ डोंगर नाही तर हे सगळंच धोक्यात येईल. इतकं सगळं असूनही गेल्या काही दशकात अरावली वेगाने नष्ट होते. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीच्या अहवालानुसार राजस्थानमध्ये गेल्या 50 वर्षात अरावलीतील 128 टेकड्यांपैकी 31 टेकड्या पूर्णपणे गायब झाल्या. म्हणजे जवळपास 25% अरावली आधीच नष्ट झाली. हरियाणामध्ये सुद्धा अरावलीची लांबी आणि रुंदी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. या सगळ्याचे परिणाम आता दिसायला लागले. अरावली नष्ट झाल्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे. पाण्याची टंचाई वाढते, वाळवंटाचा विस्तार होण्याचा धोका अजून वाढतोय, प्रदूषण वाढतंय, तापमान वाढते आणि याचा थेट फटका सामान्य माणसाला बसतोय. महाग पाणी, प्रदूषित हवा आणि असुरक्षित भविष्य.